जय श्रीराम मंडळी, आपलं धनगिरी सुगरण कट्टा चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघूया आपण सुटसुटीत असा चायनीज फ्राईड राईस. सर्वप्रथम आपण एका टोपात 1 ते 2 वाटी तांदूळ घेऊन तो अर्धा तास पाण्यात भिजू घालूया. त्यानंतर घेऊया भाज्या. 2-3 कांदे, 2 टमाटे, 2 शिमला मिरची, कोबी, बीन्स, अद्रक लसूण पेस्ट करूया आणि 3 ते 4 मिरच्या घेतल्या. त्यानंतर सुरुवात करूया आपण कृतीला. सर्वप्रथम घेऊया कढी. त्यामध्ये घालूया 1 ते 2 तांब्या पाणी. मग त्यामध्ये घालूया मीठ चवीनुसार. तेल सोडूया 1 ते 2 पळी. नंतर हळद. नंतर पाण्याला उकळ आली की तांदूळ सोडून घेऊया आणि हा तांदूळ 7 ते 8 मिनिटं गरम पाण्यातून 90% शिजवून घेऊया आणि मग गाळून घेऊया. गाळून घेतलेला तांदूळ आपण एका साईडला ठेवून घेऊया. मग पाहूया आपण तडक्यासाठी लागणारे भाज्या. नंतर या सर्व भाज्या आपण लांब आकारामध्ये चिरून घेऊया. फक्त बीन्स आम्ही अगदी बारीक चिरल्यात, म्हणजे पटकन परतवून शिजून निघतील. मग करूया तडक्याला सुरुवात. सर्वप्रथम कढईत तेल घालून घेऊया. मग कांदा भाजून घेऊया. कांदा छान असं परतला की त्यात टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो छान असं परतून घेऊया. त्यातच मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट पण घालून घेऊया आणि कांदा, टमाटा, मिरची, अद्रक लसूण पेस्ट हे सगळं एकत्र करून छान भाजून घेऊया. त्यानंतर उरलेल्या सगळ्या भाज्या घालून आणि आणखीन छान अशा तेलात परतवून घेऊया. त्यानंतर सॉसेस टाकून घेऊया. किसानचा टोमॅटो केचप घालून घेऊया. त्यानंतर सोया सॉस घालून घेऊया. मग आपण एक शेजवान सॉस किंवा तिखट रेड चिली सॉस घालून घ्या. त्यानंतर चायनीजचा फ्राईड राईस मसाला घालून घेऊया. मग मीठ चवीनुसार घालून आणखीन एकदा मिक्स करून घेऊया. परत झाकण घालून एक 5 ते 6 मिनिटं वाफेवर सगळ्या भाज्या शिजवून घेऊया. नंतर झाकण उघडून ठेवूया आणि थोड्याशा भाज्या हलवून पाहूया की शिजलेत की नाही. हलकेशा मऊ पडल्या असतील तर शिजल्या. भाज्या शिजल्या की त्यामध्ये 90% शिजवून घेतलेला आपण राईस ॲड करूया आणि मस्त त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. छान असा मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे गरमागरम चायनीज फ्राईड राईस तयार. या मंडळी सर्वजण खायला.